बातमी बीडमधून आहे। कराड तुरुंगात असलेल्या कैद्याकडे चक्क मोबाईल भेटलाय। देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा तुरुंगात आहे आणि संशयास्पद हालचालीनंतर या तपासात मोबाईल सापडलाय। वाल्मिक कराड सध्या बीड जिल्हा कारागृहात आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। कराड तुरुंगात असलेल्या कैद्याकडे चक्क मोबाईल सापडलाय। देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे आणि संशयास्पद हालचालीनंतर तपासामध्ये हा मोबाईल सापडल्याचं कळत आहे। देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या बीड जिल्हा कारागृहात आहे आणि याच कारागृहात कैद्याकडे चक्क मोबाईल सापडलेला आहे। या कैद्याच्या संशयास्पद हालचालीवरून तपासणी केली असता इथल्या कैद्याकडे हा मोबाईल असल्याचं सापडलाय। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। वाल्मिक कराड सध्या या बीड जिल्हा कारागृहात आहे आणि याच कारागृहात एका कैद्याकडे चक्क मोबाईल सापडला आहे। त्या कैद्याच्या संशयास्पद अशा हालचाली आढळून आल्या आणि त्याच दरम्यान या तपासादरम्यान त्याच्याकडे मोबाईल आढळून आला आहे। दरम्यान वाल्मिक कराड देशमुख हत्या प्रकरणात याच तुरुंगात आहे। अधिक माहिती घेऊयात। आकाश सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। आकाश, काय अधिक माहिती या संदर्भात? काही दिवसापासून बीड जिल्हा कारागृह सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह त्याची गँग याच तुरुंगात आहे। काही दिवसापूर्वी कराड गँगचं तुरुंगातील गित्ते गँग सोबत गँगवार झाला होता। तसेच वाल्मिक कराडला तुरुंगात VIP ट्रीटमेंट दिल्याचा आरोप देखील या अगोदर करण्यात आला होता। या सर्व घडामोडी ताज्या असतानाच आता बीड जिल्हा कारागृहात आणखीन एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याकडे चक्क मोबाईल सापडला आहे। कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर आता पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। संशयास्पद हालचालीमुळे अंगझडती घेतली असता त्या कैद्याच्या आंतरवस्त्रामध्ये मोबाईल लपवून ठेवल्याचे आढळून आले होते। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत। मात्र दुसरीकडे बघायला गेलं तर 5 दिवसापूर्वी याच कारागृहामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला होता। आंतरवस्त्रामध्ये गांजाचे पॉकेट देखील एका कैद्याकडे सापडल्याची घटना याच कारागृहात घडली होती। आता दुसरीकडे मात्र याच प्रकरणामुळे दीपाली कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। अगदीच धन्यवाद आकाश, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।